विषय माहिती आहे, इथल्या बाधित शेतकरी आहेत. त्यांनी काय केलंय, एकाच एक अशी परिस्थिती करून पैसे दिलेले आणि तुम्हाला सांगतो त्यांनी काय केलंय, नुसतं कंपनीचं तो शर्मा म्हणून कोणाने पोचले, इथल्या शेतकऱ्यांना नुसतं दम देऊन नुसते दाम रवत आला आणि तार वाढायला. दुसरी गोष्ट काय, त्या कंपनी माणसं बोलवायचं आणि किती वेळा तात्काळ ठेवणार आहे मला सांगा बरं तुम्ही. पहिली माणसं बोलवा, तुम्ही ते माणसं बोलवा की ती शर्मा भोसले प्रांत साहेबाला बोलवा, मॅडमला बोलवा आणि विषय मार्ग लावा. नाही किती वर ठेवायचे साहेब, ही माणसं जर पडली काय करणार थांबू नये. अहो ठीक झालं, निसरलं, काय झालं, काय करणार तुम्ही? मग या खाली म्हणा पत्र दिले, 4 महिन्यापूर्वी दिले ना. आंदोलनाचं कधी दिलंय? 10 दिवसापूर्वी दिलंय का उचलून खाली झाले, त्या पोलिसांचा काय दोष नाही हो. मला काय म्हणायचं, ती कंपनीवाली इथं बोलवा आणि समोर बसून तोडगा काढा ना. लगेच घेऊन उद्या तुमचा इथं काढला आम्ही पत्र तुम्ही कशासाठी येते? तुम्ही आला इथं, ठीक आहे, लेखी पत्र दिले काय तुमच्याकडे? गाव 100% आला पाहिजे. आम्ही तुमचा आदर करतो. तुम्ही तुमच्या वरिष्ठांना कळवा, इथली परिस्थिती कळवा. मला एक सांगा, त्यांचं काम आहे आम्ही जाऊन आलो. बंदोबस्ताला पत्र तहसीलदार देतात, प्रांत देतात. मग आता इथे यायला काय अडचण आहे? शेतकऱ्या मूळ काय आहे, त्या कंपनीला महत्वाचं आहे का कंपनी महत्वाचं आहे? कंपनीला माणूस इथं एक पण नाही. प्रशासनाला माणूस एकही इथं आला नाही. या निष्क्रिय प्रशासनाचा निषेध करून प्रांत आणि तहसीलदार इथं आल्याशिवाय कोणी खाली उतरायचं नाही. तुम्ही तुमच्या वरिष्ठाला निरोप द्या, इथं कोण उतरणार त्याला जबाबदार तहसीलदार आणि प्रांत राहतील. पाऊस झाला, काय झालं, असं नाही ना. पण किती वेळ वर ठेवायचं? चाललंय म्हणजे 15 मिनिटात गाडी येते. शेतकरी जीव द्यायला लागलाय तर राव तुम्ही गंभीरपणा घेत नाही माहिती राव. हे असं कुठं असतं का? 3 तास झालं पोरं चढली ती. आपण ही विषय शेतकऱ्याचं जीवन मला काय म्हणायचं आहे, साहेबांना बोलवा ना. शेतकरी पैसे कंपनीवालेच काम आहे का लागले. 3 तास झालं. ही चुकीच आहे राव. ही सरपंच साहेब ही चुकीच आहे. तुम्ही निवडून दिलेलं प्रतिनिधी निवडून दिलेलं प्रतिनिधी कंपनीचा माणूस हे टाकलं या केबल जोडले. अतिक्रमण चालू आहे का? हे माणूस मेलं, उद्या काय झालं, नुकसान देणार आहे का? 1542 गटामध्ये 2013ला माझं शॉक लागून वडील वारलं. या वीज बोर्डानं मला 1 रुपया भरपाई दिली नाही. आता माझ्या परस्पर दांबाच्या तारा तोडल्या. त्या ठिकाणी
केबल सुटल्या. आज माझी मालकी नाही माझी मालकीन जाते मोटर चालू करायला. माझी मालकीन जाते मोटर चालू करायला. शॉक लागला काय झालं तर ती कंपनी आणि प्रशासन जबाबदार राहणार आहे का? आम्ही सगळ्या अडचण माझ्या केरळला 2013 एक रुपये दिला नाही. मग 1500 बेचाळ गटात टावरलाईनची तार माझं बंदित होतंय. गाव सगळं थांबलंय. मनमानी कारवाई काय केलं याला काय अर्थ आहे? तुमचं ऐकून घ्यायचं आहे का? मग ते आज आंदोलन करते म्हणजे त्याने हजर व्हायला काम आहे का नाही? देऊन माणसं थांबले दिवे बोलत सुद्धा दे आधी माणसांनी. अहो हे सगळ्या रानात ट्रॅक्टर नेल्याचं वैरणीवरच तुडवत गेले ती. लिंबाचं फक्त 1000 रुपये देतो म्हणते ती. एवढ्या मोठ्या लिंबाचं हे काही नाही. फोन उचलत नाही ती. फोन केला तर आणि दम देते ती. माणसांनी दम देते ती. कुठे जाय तिकडे जा का म्हणते ती तुम्ही हे आणलंय का म्हणते ती. पोचले ती ऑर्डर आणल्या का म्हणते ती. ती बोसले ती म्हणतो ती ऑर्डर आणल्या का. मस्ती भाषा आहे बोसली. झाड लाव म्हणतो आणि अजिबात सगळ्याला हे असं करते. ही माणसं कोणा इलेक्शन झाली ना? माणसं तिथनं तुम्ही खाली नुसतं बघा अंगाव काटा येतोय. 3-4 तास झालं उभा राहिले. काय पडलंय ग्रामातलं काय पडलंय काय तहसीलदारला काय पडलंय का प्रशासनाला काय पडलंय काय म्हणते नोटीस दिला पाहिजे ना नोटीस दिला पाहिजे तुम्ही नोटीस दिला पाहिजे तुम्ही आधी सांगायला पाहिजे की झाडाची तुडवली ती असं झालं अहो यांच्या घरावर जाते तरी ते ह्यात काय नाही. ऐकू ऐकू नोटीस पाहिजे हो आम्हाला नोटीस दिला पाहिजे किती वय पाहिजे किती वय पाहिजे यांचा जाहीर निषेध आहे. जाहीर निषेध आहे यांचा. 3-4 तास झाला आमची बरोबर आहे ती भाव आहे आमचं. पडले जबाबदार कोण आहे यांना घेणार कोण आहे ही जबाबदारी. शासकीय अधिकारी दखल घेत नाही. दखल घेत नाही वेळेवर 4 महिने झालं पुरवडीची उत्तर आहे 4 महिन्यापूर्वी यांना निवेदन देऊन पण याने म्हणजे दखल घेतलेली म्हणजे आतापर्यंत. आणि आज सकाळपासून आंदोलन चालू आहे तरी पण काय नाही. 3 तास झालं आंदोलन चालू आहे. एवढं सकाळपासून 3 तास